नमस्कार बालदोस्तांनो. आज तुमची मैत्रीण अपूर्वा तुमच्यासाठी एक गोड गोष्ट घेऊन आली आहे बरं का. गोष्टीचं नाव आहे हत्ती आणि सिंह. एका जंगलात एक सिंह एकटाच बसला होता. तो स्वतःशीच विचार करत होता की माझ्याकडे मजबूत पंजे आणि असे अणकुचीदार दात आहेत. तसंच मी पण खूप शक्तिशाली प्राणी आहे. पण तरीही जंगलातले सगळे प्राणी नेहमी मोराची स्तुती का बरं करतात? सिंहाला खूप असा मनामध्ये राग संताप येत होता आणि एकीकडे हेवा पण वाटत होता. कारण सगळे प्राणी मोराची स्तुती करतात असं का? जंगलातील सगळे प्राणी म्हणायचे की मोर पंख पसरवून जेव्हा खूप नाचतो ना तेव्हा तो इतका सुंदर दिसतो आणि त्यामुळे तो सगळ्यांना आवडतो. आता या सगळ्याचा विचार करून सिंहाला खूप वाईट वाटत होतं. तो विचार करत होता की एवढा ताकदवान आहे मी, जंगलाचा राजा आहे, पण तरी माझी स्तुती का कोणी करत नाही? मग माझ्या ह्या जीवनाला काय अर्थ आहे सांगा बरं तुम्ही. तेवढ्यात तिथून एक हत्ती जात होता. तोही खूप दुःखी मनाने चालत होता. सिंहाने उदास बघितलं आणि हत्तीला विचारलं, का रे बाबा, तुझं शरीर एवढं मोठं आणि तू तर बलवान पण आहेस, तरीही तू इतका उदास का आहेस? काय झालं तुला? दुःखी हत्ती सिंहाला म्हणाला, काय करणार, खूप विचार करतोय. सिंह म्हणाला हत्तीला, कसला विचार? अरे, जंगलामध्ये मी जंगलाचा राजा, तू सगळ्यात बलवान, त्यात काय विचार करायचा आहे? तुला कशाने वाईट वाटतंय? हत्ती म्हणाला, जंगलात आपल्यापेक्षा कितीतरी लहान प्राणी आहेत, म्हणजे माझ्यापेक्षा कमी बलवान, आणि तुम्ही तर राजे आहात जंगलाचे. पण छोटासा प्राणीसुद्धा माझ्यासारख्या मोठ्या प्राण्याला त्रास देऊ शकतो, हे माहिती आहे का तुम्हाला? सिंह म्हणाला, कुठला प्राणी? छोटा? हत्ती म्हणाला, महाराज, तो एवढासा न दिसणारा प्राणी आहे, म्हणजे मुंगी. ती माझ्यासारख्या बलवान एवढ्या मोठ्या शरीराच्या हत्तीला त्रास देऊ शकते. जंगलात सगळ्यात लहान, पण ती जेव्हा माझ्या कानात शिरते ना तेव्हा मला ज्या वेदना होतात मी तुम्हाला सांगूच शकत नाही महाराज. आता हत्तीचं बोलणं ऐकून सिंहाला समजलं की मोर जरी मला मुंगीसारखा त्रास देत नसला तरी मला त्याचा हेवा वाटतो. म्हणजे ईश्वराने सगळ्याच प्राण्यांना वेगवेगळा आकार, वेगवेगळे दोष, वेगवेगळे गुण दिलेत. त्यामुळे सगळे प्राणी समान कसे असू शकतील किंवा ते अगदी दुर्बल पण नसतील? म्हणजे या जगात कोणीच खूप सुखी नाही आहे. सिंहाला लक्षात आलं की त्याच्यासारख्या बलाढ्य अशा जंगलच्या राजामध्ये सुद्धा ताकद जरी असली तरी कमतरता आहेतच. त्यामुळे सिंहाला अचानक हत्तीकडे बघून बरं वाटलं थोडंसं, आणि त्याचा गमावलेला आत्मविश्वास त्याला परत मिळाला. याच्यातून तो काय शिकला माहिती आहे? की आपण मोराचा मत्सर करायला नको. तर मित्रांनो, आपण सुद्धा कधीही कुणाचाही हेवा करू नये बरं का. बरं आहे, तर कशी वाटली तुम्हाला आजची गोष्ट मला नक्की कळवा. बाय.